नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? गावी आलोय आपण. जो लास्ट ब्लॉग संपला ना आपला, तिथूनच हा ब्लॉग चालू करतोय. म्हणजे मधला गॅप फक्त आम्ही फ्रेश झालोय, नाश्ता केला, बस एवढंच. नाश्ता नाही केला अजून, डायरेक्ट लग्नाला जेवायला जाणार. सगळे लोक आहेत ना रेडी झालेत. मी पण झालोय, दिनू झालाय. दिनू फुल रेडी? राजू ये, राजू रेडी? फुल रेडी. संदेश पण रेडी झाला बघा. संदेश फुल नवरा वाटतो, कारण संदेशचं एक वैशिष्ट्य आहे आपल्यापेक्षा वेगळं. काय माहितीये का? संदेशची ही चप्पल बघा, एक नंबर. बस आपल्यात फॉर्मल फक्त राजू आहे आणि हा प्रवीण पण बघू. हे प्रवीण, हे प्रवीण हाय कर. यस चलो बस. तर आता निघतोय. एक प्रॉब्लेम झाला होता गाडीचा, जो आता आपण थोडा थोडा सॉल्व्ह करत जाणार आहोत. माझ्या मामाची गाडी चालू होत नव्हती, गेलो होतो आम्ही पण ते चालू होत नव्हती. तर आता एक गण्या म्हणून एक ऑप्शन आहे आपला, गणेश गॅरेजवाला. तर तो बोलला की माझी गाडी घेऊन जा. तर आपण आता दोघेजण राजूसोबत जाऊ, जो हायवेला आपल्याला सोडेल. तिथून मग आम्ही खारेपटणसाठीची ते गणेशचं गॅरेज आहे तिथपर्यंत आम्ही पोचू, कारण तिथून तो गाडी देईल आपल्याला. तिथपर्यंत सोडू आणि हे मागच्या तोपर्यंत चालत येतील, मग त्यांना तो पिक करेल. तर चला फटाफट. किती वाजलेत माहिती आहे का? 11:30 वाजले. 12:30चं लग्न आहे, आपल्याला 1 तास आहे फक्त तो पोहोचण्यासाठी. तर चला फटाफट जाऊया. मंडळी सगळे तयार झालेत बघा, सगळे एकदम नटलेले आहेत. म्हणजे अशी पहिल्यांदा अशी आपली फिलिंग आहे की असं आपण एकत्र कोणाच्या तरी आमच्या वर्गातल्याच्या लग्नाला चाललोय. आत्तापर्यंत असं नाही गेलो. आणि सगळ्यात भारी ड्रेसिंग कोणाचं आहे ना बघा, हा बघा. आणि आपण सगळे कॅज्युअल. मी कुर्ता घातला, मला प्रवीणचा कुर्ता मस्त आवडला, कारण ब्लॅक आहे, जबरदस्त वाटतोय. तर चला फटाफट जाऊया मंडळी. संदेश मी आणि दिनू आणि प्रवीण आपला एक मॅचिंग झाले. कुर्ता सेम टाईप आहे, कलर फक्त वेगवेगळे आहेत. सगळ्यांच्या साईज सेम आहे, फक्त आपला छोट्याला एम लागते बस. बाकी दिनू काय, कसं आहे फिलिंग? पहिल्यांदा असं कोणातरी एकत्र लग्नाला चाललं ना आपण. मंडळी आपण चाललोय बघा. आता आपण 3 जण आहेत, राजू, मी आणि प्रवीण. आता हा आम्हाला आहे ना तिथे अर्ध्यावरती सोडेल, म्हणजे जिथे हायवे चालू होतं ना तिथे सोडेल. मग तिथून ना त्याने आम्ही खारेपटण म्हणजे हायवेला जायचे. तिथे आपल्या गणेशचा गॅरेज आहे. तिथून मग एक गाडी आपल्याला एक्स्ट्रा भेटेल, मग आपण तिथून जाऊ. चला रोडचा आनंद घेऊया. चलो आपण आता हायवेला आहे आणि सगळ्या गाड्यांना हात वगैरे दाखवतोय, पण थांबतच नाही आहे. होप सोडायचे नाही, काहीतरी भेटणार, कुठून तरी गाडी भेटणार. ते यायच्या आधी आम्ही खारेपटणला टच असणार. बघूया काय भेटतं. डायरेक्ट खारेपटणला भेटतो. मंडळी चलो आता निघालोय आपण. फायनली आपल्याला ना गाडी भेटली आहे, म्हणजे थोड्या मुश्किलीनेच भेटली आहे. गण्याची गाडी भेटली. हे बघा मस्त आहे, युनिकॉर्न आहे. माझं सेकंड का थर्ड टाईम असेल युनिकॉर्न चालवायचं. म्हणजे गाडी तशी भारी आहे. माझी फर्स्ट प्रायोरिटी होती युनिकॉर्न, बट काही कारणामुळे मला मग हॉर्नेट आवडायला लागली, छान होती म्हणून मग हॉर्नेट झाली पसंत. डेस्टिनेशनला जिथे स्मिताचं लग्न आहे. तर कुठे आहे माहिती आहे का? तर आपले गगनगिरी महाराज आहेत ना, तर त्यांचं आश्रम आहे ते इथे. ते बघा काय. तर चला आतमध्ये जरा जाऊया. आता आहे ना स्मिताचं लग्न आहे ना, आता चालू करताय.
प्रेझेंट पॅकेट देणार आणि आम्ही निघणार. अजून टाईम आहे. आता येतील ते थोड्या वेळाने येतील ना तेव्हा आपण जाऊ, कारण आपल्याला लवकर निघायचं आहे ना म्हणून. अजून ना ते स्टेजवरती आलं नाहीत बघा, अजून स्टेज खाली आहे. नवरा नवरी अजून यायची आहे. आणि आमचं तोपर्यंत काय चाललं आहे माहिती आहे का, प्रेझेंटवरती हे जे आहे ना आपण घेतले ना जे फ्रेम शिवाजी महाराजांची, त्याच्यावरती नावं कशी लिहायची, म्हणजे आमच्या ग्रुपचं नाव लिहायचं का प्रत्येकाची नावं लिहायची. पण माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाची नावं गेली पाहिजे. बरोबर, नावं टाका आपण आणि ग्रुपचं नाव काढलं. ग्रुपचं नाव गेलं पाहिजे. नाही ग्रुपचं नाव असं काही गरज नाही, पण काय वाटतं तुला ग्रुपचं नाव पाहिजे का आपली स्वतःचे नाव पाहिजे? आपली नाव टाका. आपली एक एक नाव सिंगल नाव टाकायचं, ओळखतात आपल्याला. बरोबर ना? हां लिहूया मग आपण नावं लिहूया. पहिलं नाव राजू, नंतर संदेश, नंतर प्रवीण, दीपाली, रोहित आणि दिनो. हे बघा स्मिताचं आहे ना रिसेप्शन चालू झालं आहे आणि फोटोशूट. लोक प्रेझेंट पॅकेट्स वगैरे देत आहेत आणि फोटोज वगैरे काढत आहेत. त्यांना रिटर्न म्हणून नारळ वगैरे देत आहेत बघा. तर आता आम्ही थोड्या वेळात तिथे जाऊ, बघूया. गगनगिरी महाराजांचं मठ आहे, पूर्ण आश्रम बोलतात. तर खूप सुंदर आहे. मी ते हयात असताना मी त्यांना एकदा लहानपणी बघितलं होतं जेव्हा ते केळवलीमध्ये आलेले. तर तेव्हा एकदा एवढा लहान होतो ना मी की मला पूर्ण त्या गोष्टी समजतही नव्हत्या. तर त्यानंतर आत्ता ह्या ठिकाणी घेतो आहे मंदिरात नाही, तर हा मंदिराचा आहे ना पूर्ण परिसर आहे बघा. जबरदस्त आहे, मस्त. चलो मंडळी, लग्न झालंय, आता आम्ही चाललो घरी. आम्ही जातो आमच्या गावा. आमची चावी कुठे आहे गाडीची? तर चला आजचा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला आवडला असेल स्मिताचं लग्न हा सोहळा, तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. थँक्यू. अच्छा आम्हाला भेट भेटली आहे बघा. म्हणजे आम्ही जेव्हा प्रेझेंट दिलं ना तेव्हा आपल्याला प्रत्येकाला एक नाव दिला.